हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविली अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविली अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविली अनंते तैसेची राहावी, चित्ती असो द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन वृत्ती सेवेकरिता घेतलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील या ठिकाणी आपण मनुष्य म्हणून कार्य करत असताना, मनुष्य म्हणून जगत असताना, वागत असताना आपला नरदेह ज्या कारणास्तव भगवंताने निर्माण केलेला आहे, मनुष्य देह ज्या कारणास्तव भगवंताने निर्माण केलेला आहे, देवाची भक्ती करण्यासाठी, देवाचं भजन पूजन करण्यासाठी, देवाचं स्तवन करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी. ती भक्ती करत असताना देवाला कोणती भक्ती आवडते बरं का? आपण कसं वागलो, कसं जगलो, काय केलं म्हणजे देवाला आवडेल. कोणती भक्ती देवाला आवडते, काय केलं म्हणजेच ती कर्म, ते विचार देवाला आवडत असतात. अशा प्रकारची जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना या अभंगातून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संकल्पावी माया संसाराची. ज्याला आपण आपलं म्हणतो, ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, माझं म्हणून, ते ममत्व निर्माण होण्याच्या आधी जर आपण त्याचा विचार करावा की हे कितपत माझं आहे, त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. पण आणि मग म्हणून आपल्याला ज्या ठिकाणी भगवंताने जन्माला घातलेला आहे, ज्या घरामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या धर्मामध्ये, ते आपल्यासाठी योग्य आहे. आणि म्हणून जसं आहे तसं स्वीकारावं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण का माहितीये का? माणसाच्या अंतःकरणामध्ये जर काही घालमेल निर्माण झाले ना, अंतःकरणामध्ये जर माणसाच्या कुठल्या प्रकारचे, वेगळ्या प्रकारचे जर विचार निर्माण झाले, तर चित्त हे अंतःकरण पंचकाचा चौथा भाग आहे बरं का? इथे काय जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चित्ती असू द्यावे समाधान. चित्ताला समाधानी जर ठेवायचं आहे तर आधी समाधान अंतःकरणामध्ये निर्माण केलं पाहिजे. जर अंतःकरणामध्ये समाधान निर्माण झालं तर अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त आहे. अंतःकरणामध्ये जर समाधान निर्माण झालं, अंतःकरणामध्ये जर आपण तो विचार केला, ओळख जर घेतली, अंतःकरणामध्ये जर ते संतांचं मार्गदर्शन आपण आत्मसात केलं, तर आपल्या मनाकडे त्या प्रकारचे विचार येतील, बुद्धी त्याप्रमाणे कार्य करायला लागेल. जे मनाकडे, बुद्धीकडे राहील तेच विचार, तेच समाधान आपल्या चित्ताला निर्माण होईल. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चित्ती असू द्यावे समाधान. का? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. संसाराचा जर आपण विचार केला तर संसाराची सुरुवात ही दुःखानेच आहे. संसार म्हणजे दुःखाचे मूळ बरं का? लागती दुःखाचे इंगळ. सुरुवात ही दुःखातच आहे आणि शेवटही दुःखातच आहे. ज्या संसाराची पश्चातापाने सुरुवात आहे आणि शेवटही पश्चातापाने आहे, तिथे आपण किती एकरूप व्हावं, त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये किती ममत्व निर्माण करावं, हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ, भोगणे ते फळ संचिताचे.
या ठिकाणी कार्य करत असताना सुख किंवा दुःख जे काही माणसाच्या वाट्याला भोगायला येतात ना, याचे प्रकार 3 पडतात. एक तर प्रारब्ध, क्रियमान कर्म किंवा संचित. आहे की नाही? याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. एकतर तुमची पूर्वीची काहीतरी कर्म असतील, त्याचं तुम्हाला सुख किंवा दुःख आता भोगावं लागतंय, किंवा तुमच्या संचिताप्रमाणे तुम्हाला सुख किंवा दुःख भोगावं लागतंय. आणि त्याच्या पलीकडे आता जे आपण कर्म करतोय ना, क्रियमान कर्म, आता जे आपण कर्म करतोय ना, मेल्यावर काय असेल ते असेल. बरंच काय मांडले ते, तेवढं सांगायला गेलं किंवा तेवढं सांगितलं पुरं पण होणार नाही, ते पूर्ण पण होणार नाही. काय काय आहे ते, बरं का? आताच जी कर्म आपण करतोय ना, त्याची परतफेड आताच आहे. चांगली कर्म जर केली तर सुख मिळणार आहे, पुण्याची कर्म केली तर सुख मिळणार आहे, पण पापाची कर्म केली तर दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, दुःख मिळाल्याशिवाय राहणार नाही. इथेच निवाडा आहे त्याचा, नंतर नाही. नंतर काय असेल ते असेल, पण आता संचित, प्रारब्ध आणि क्रियमान कर्म, बरं का? म्हणून मग जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात माहितीये का? तुका म्हणे घालू तयावरी भार. कोणावर भार घालायचा आहे, बरं का? ज्याच्यावर भार घालायचा आहे ना, त्याची ओळख तुकाराम महाराज करून देतात. सांगा ना, आईच्या गर्भामध्ये असताना ज्या वेळेला नवहीद्वार बुजली गेली मौली, बरं का? नवहीद्वार बुजली गेल्यानंतर ज्या वेळेला मनुष्य आपल्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर बुध मारतोय, त्यावेळेला तो देवाला प्रार्थना करतोय, त्यावेळेला तो देवाला नवस करत असतोय, प्रार्थना करत असतोय, देवाला सांगतोय, देवा तू येतो ना मला सोडविसी, गर्भवास हा चुकविना, पुन्हा नये येथे सोयीत करेन देवा, तुझं भजन पूजन करेन देवा, तुझं नामस्मरण करेन, बरं का? मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, काहीही न करता आपण फक्त देवाला प्रार्थना केली तर देवाने तुम्हा आम्हाला आईच्या गर्भातून सही सलामत सोडवलं. त्याच देवावर आपण भार घालायला हवा. ठेविल्यानंतर तैसेची तुका म्हणे घालू तयावरी भार. आणि मग एकदा त्याच्यावर सगळं काही सोपवलं ना, की मग बाबू हा संसार देवा पाहिजे. मला काय हवं आहे, काय नको आहे, जे मला कळत नाही ना, ते देवाला कळत आहे, बरं का? मी अगोदरच्या दिवशी दुसऱ्या दिवसाचं जे नियोजन करतोय की नाही, त्या नियोजनाप्रमाणेच होत आहे असं नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? मी हे सगळं ज्याला कळतंय ना, मी अगोदर कोण होतो, काय करत होतो, कुठे होतो, आता मला कशाची गरज आहे, मी काय राहिलो पाहिजे, कसं राहिलो पाहिजे, मरणोत्तर मी कुठे असणार आहे, काय असणार आहे, काय होणार आहे, हे सगळं ज्याला कळतंय ना, त्या देवावर आम्ही भार घालून आणि ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान, याप्रमाणे राहायला हवं. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या तळवली गावातील हे वेखंडे परिवार आणि या वेखंडे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुनंदा देऊ वेखंडे आईसाहेबांना गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. अल्पशा आजाराने मी यासाठी म्हणतोय की अवघ्या 2 दिवसाचा आजार, मृत्यूला काहीतरी निमित्त लागतंय, काहीतरी निमित्त लागतंय. बाथरूम मध्ये जावं काय, आईसाहेबांचा पाय घसरावा काय, तिथे पडावं काय, आणि तो डोक्याला मेंदूला त्या ठिकाणी मारा लागावा. आईला उदंड आयुष्य लाभावं, अजून आईने आमचा संसार पाहावा, अनुभवावा, आमच्यावर संस्कार करावेत, आम्हाला मार्गदर्शन करावं. कारण या वेखंडे परिवाराचं पितृक्षेत्र गेल्या 7-8 वर्षापूर्वी हरपलं आणि पितृक्षेत्र हरपल्यानंतर ते संस्कार, ते मार्गदर्शन आणि ते प्रेम, बापाची ही माया आणि आईची ही माया देण्याचं काम या आईसाहेबांवर आलं.
आईसाहेब कार्य करत असताना, या ठिकाणी त्या मुलांवर संस्कार करत असताना, आपला संसार करत असताना, आपल्या मुलांचं संगोपन करत असताना, त्यांना मार्गदर्शन करत असताना, चालत्या बोलत्या आमच्या आईसाहेब कुठल्याही प्रकारचा आजार नाही. आमची आई आम्हाला अधिक दिवस मार्गदर्शन करणार आहे. अधिक काळ आईच्या मायेमध्ये, आईच्या कृपाछत्रामध्ये आम्ही राहणार आहोत. स्वर्ग सुखापेक्षा जे विशेष सुख सांगितलेलं आहे ते सुख आम्हाला अधिक काळापर्यंत अनुभवायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे, अशी अपेक्षा असताना त्याच ठिकाणी काळाने गाडा घालावा. आणि अशा वेळेला जेव्हा आईला दुखापत झाली त्यावेळेला दवाखाना करून भले आई आमची खॉट मध्ये पडून राहिली तरी चालेल, फक्त आम्ही आवाज दिल्यानंतर आईची साथ आम्हाला ऐकायला यायला पाहिजे, अशा प्रकारे प्रयत्न केले. डॉक्टर साहेब आमची आई पडून राहिली तरी चालेल, आमची आई फक्त आमच्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे, आम्ही आवाज दिल्यानंतर आईची साथ आम्हाला ऐकायला यायला पाहिजे, आम्हाला आईची सेवा करायची आहे. पण असं म्हणतात, दैवजात दुःखे भरले दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंड त्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. खरं तर आमच्या मुलाबालांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करणारे, धर्मसंस्कार करणारे, त्यांना चांगल्या प्रकारची शिकवण देणारे ही वृद्ध माणसं जोपर्यंत आमच्या घरात आहेत तोपर्यंत आम्हाला खूप मोठा आधार असतो. आणि म्हणून मी कुठेही जरी गेलो तरी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, तुमची प्रॉपर्टी, तुमची संपत्ती, तुमचा पैसा अडका जेवढा काळजीपूर्वक तुम्ही सांभाळताना त्यापेक्षा विशेष काळजीपूर्वक तुमच्या घरातली वृद्ध माणसं सांभाळा त्याला. कारण खऱ्या अर्थाने धर्माचे संस्कार आणि संस्कृती त्या माणसांकडे आम्हाला पाहायला मिळते. आज आमचे योगेंद्र दादा असतील, आमचे रमेश दादा असतील, ताईसाहेब असतील आमच्या, त्यामध्ये शोभाताई असतील, संगीताताई असतील, हा वेखंडे परिवार असेल. या समाजामध्ये कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य त्यांचं पाहायला मिळतंय. आमचे योगेंद्र दादा याच ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत असतात, मुख्याध्यापक म्हणून, प्रिन्सिपल म्हणून या शाळेवर काम करतात. रमेश दादा असतील, कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे आहे. आईसाहेबांच्या मुली असतील, त्यांच्या संसारामध्ये रममाण झालेले आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्या घराला घरपण देण्याचं काम, त्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत. खरं तर मुलांकडे हे चांगले विचार आपल्याला पाहायला मिळतात ना, मुलांकडे जे काही चांगले गुण आम्हाला पाहायला मिळतात, हे देण, हे संस्कार आई वडिलांचे असतात. आणि आज या कलियुगामध्ये आमच्याकडे बऱ्याच प्रकारचं द्रव्य, बऱ्याच प्रकारची संपत्ती, बऱ्याच प्रकारचं बळ आम्हाला पाहायला मिळतंय, वेगवेगळ्या प्रकारचं बळ माणसाकडे पाहायला मिळतंय. पण दुष्काळ जर असेल तर धर्माच्या संस्कारांचा आणि संस्कृतीचा तो दुष्काळ आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून ते संस्कार आणि ती संस्कृती निर्माण करण्याचं काम या ठिकाणी ती वृद्ध माणसं करत असतात. आईसाहेबांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, नातवंडांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. आणि वयाच्या साधारणतः 72व्या वर्षी त्यांनी आपला निरोप घेतला. खरं तर या वेखंडे परिवारामध्ये सामाजिक कार्य करणारी माणसं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं, कृषी क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं, एवढंच नाही तर राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जगत असताना, वागत असताना स्वतःसाठी जगणारी माणसं अनेक असतात, स्वार्थासाठी जगणारी माणसं अनेक असतात. पण आपण इतिहास जर बघितला, आपण अनेक वर्षानुवर्षाचा जर विचार केला असून अनेक वर्षानुवर्षाचा जर इतिहास बघितला तर स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणाऱ्या माणसाचं नाव पण शिल्लक राहत नाही. पण मात्र स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगता जगता, स्वतःचा संसार प्रपंच करता करता, स्वतःच्या पोटाची खळगी भागवता जे समाजासाठी, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी जगतात ना, त्यांचं नाव आजही आमच्या मुखामध्ये असतंय, त्यांचं स्तवन आजही आमच्या मुखामध्ये असतंय, नवे त्यांनी आमच्या हृदयामध्ये स्थान केलेलं असतंय. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना समाजकार्य असेल,
शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये या वेखंडे परिवाराचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मी म्हणेन फक्त आपल्या या पंचक्रोशीतल्या काही गावांचंच भवितव्य नाही किंवा केवळ मुरबाड तालुक्याचं, केवळ ठाणे जिल्ह्याचंच भविष्य नाही, तर अवघ्या देशाचं भवितव्य, भविष्य ज्या शाळेमध्ये घडवलं जातं विद्यार्थ्यांच्या मार्फत, त्या ठिकाणी सेवा करण्याचं कार्य या आईसाहेबांचा पुत्र अर्थातच आमचे योगेंद्र दादा करत आहेत. या वेखंडे परिवाराचं योगदान जर पाहायला गेलं तर जवळजवळ 20 वर्ष या ग्रामपंचायतीचं सरपंच पद भूषवलेले आमचे बाबा अर्थातच आमचे देऊ बाबा वेखंडे. त्या ठिकाणी कार्य करत असताना गोरगरिबांना न्याय द्यायचं काम केलं. त्या ठिकाणी कार्य करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या जे काही योजना असतील, अनेक शेतकऱ्यांना जो काही न्याय द्यायचा असेल, अनेक शेतकऱ्यांना जी काही मदत हवी असेल, अनेक गावकऱ्यांना जे काही, ग्रामस्थांना, गोरगरिबांना जी काही मदत हवी असेल ते मदत करण्याचं काम त्या ठिकाणी त्या बाबांनी केलं. आणि अतिशय चांगल्या प्रकारे राजकारण करता करता सामाजिक क्षेत्रामध्ये समाजकारण कशा प्रकारे करावं, माझ्या गोरगरिबांची सेवा कशा प्रकारे करावी, अडल्या नडल्यांची गरज कशा प्रकारे भागवावी, अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी सरपंच पद भूषवित असताना गेली 20 वर्ष आपल्या देऊ बाबा वेखंडे यांनी केलं. खरं तर हे राजकीय क्षेत्र जे आहे किंवा हे कार्य जे आहे, असं म्हणतात एका माणसाने जर चांगल्या प्रकारे कार्य केलं, चांगल्या प्रकारे परमार्थ केला, देवाचं कार्य जर केलं, तर त्याने तो त्याची 21 कुळे त्याचा उद्धार करत असतो, 21 कुळांचा उद्धार करत असतो. परंतु एका महिलेने जर चांगल्या प्रकारे कार्य केलं, एका महिलेने जर चांगल्या प्रकारे परमार्थ केला, अध्यात्म केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं स्तवन केलं, समाजकार्य केलं, तुमच्या आमच्या माध्यमातून देवाचं कार्य केलं, तर 42 कुळांचा उद्धार एक महिला करते असं म्हणतात. आणि त्याचप्रमाणे आईसाहेबांचं माहेर याच तळवले गावातील विषय परिवार, माजी आमदार सन्माननीय कैलासवासी दिगंबरजी विशे सर, खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे कार्य त्यांनी या ठिकाणी केलं. मला तरी वाटतं या शाळेचे संस्थापक सर आहेत. या शाळेची स्थापना, या विद्यालयाची स्थापना सरांनी केलेली आहे. आणि आईसाहेबांवर त्या विषय परिवाराचे झालेले संस्कार, त्यात अधिक त्याला जोड मिळालेले हे वेखंडे परिवाराचे संस्कार. आणि अशा प्रकारे हे संस्कार आम्हाला आमचे योगेंद्र दादा असतील, रमेश दादा असतील, शोभाताई असतील, संगीताताई असतील, त्यांच्याकडे पाहायला मिळतात. खरं तर ह्या माणसांनी सुरुवातीला कसे दिवस काढले माहिती नाहीये, त्यांची परिस्थिती काय होती माहिती नाहीये, त्यांनी किती कमवून ठेवलं याच्याशी आम्हाला गरज नाहीये. पण या ठिकाणी कार्य करत असताना त्यांनी त्यांच्या मुलांवर, त्यांच्या मुलींवर, त्यांच्या नातवंडांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. आजच्या कार्यक्रमावरून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज माणसाला तेच महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी संपत्ती जेवढी कमवता, संपत्ती कमवण्यासाठी जेवढी धावपळ करता, त्यापेक्षा अधिक प्रयत्न संस्कार निर्माण करण्यासाठी करायला हवेत. कारण संपत्तीपेक्षा आज संततीला बरीच महत्व आहे, खूप महत्व आहे. तुम्ही निर्माण केलेल्या, तुम्ही गोळा केलेल्या संपत्तीचं पुढे काय करायचं हे तुमच्या संततीवर अवलंबून आहे. आणि ती संतती जर घडवायची असेल तर संततीवर अधिक चांगले विचार, अधिक चांगले मार्गदर्शन, अधिक चांगले संस्कार करण्याचं काम आई वडिलांचं असतंय. आणि म्हणून जे आज या मुलांकडे चांगल्या प्रकारचे कार्य, चांगल्या प्रकारचे विचार आपल्याला पाहायला मिळतात, याचं सर्व श्रेय आमच्या आई बाबांना अर्थातच सुनंदाताई आणि देऊ बाबा अर्थातच आईसाहेब आणि बाबासाहेब यांना जाते. हे आपण नाही म्हणत, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आईसाहेबांचा मृत्यू 18 जुलै रोजी झाला आणि त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी आम्हाला हा नरदेश याच्यासाठी दिलेला आहे की ज्या वेळेला विधात्याने ह्या सृष्टी निर्माण करण्याचा विचार केला, त्यावेळेला विधात्याकडे सृष्टी निर्माण करण्याचा विचार, संकल्प म्हणजेच त्याच्यापासून निर्माण झालेली मूळमाया, मूळमायेपासून निर्माण झाली गुणमाया, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. त्या गुणमायेपासून निर्माण झाली पंचभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश.
या पंचभूतांवर वावरण्यासाठी निर्माण केले 83,99,999 योनी. पण ज्या वेळेला विधात्याने बघितलं 83,99,999 योनींकडे, त्यावेळेला एकही देवाचं भजन पूजन करणारी योनी नाही, सगळे आडवे आहेत, उभे एकही नाही. आणि मग उभ्या करण्याचा विशेष बुद्धी असलेला, जगण्याचं स्वतंत्र असलेला विशेष म्हणजे परापच्छंती मध्यमानी वैखरी या चारही वाचा ज्याला दिल्या, अशा प्रकारे नरद्याची स्थापना केली, अशा प्रकारे नरद्याची निर्मिती केली. कशासाठी? 83,99,999 योनी पार केल्यानंतर 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हा नरदे आहे. मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हा नरदे आहे. फक्त त्यासाठी आपण काय करायला हवं हे महत्वाचं आहे. देवाचं भजन करावं, देवाचं पूजन करावं, देवाला आठवावं. पण तो देव आमच्या घरातून सेवा स्वीकारतो हे आम्हाला माहितच नाहीये. देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, अरूप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे. देव कसा आहे याची ओळख करून देत असताना गीतेमध्ये भगवंत स्वतः म्हणतात देव कसा आहे? नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती पोन शोषयती मरुतः. अशा प्रकारे देव आहे. देवाला आम्ही हातात धरून त्याची सेवा करू शकत नाही, देवाला आम्ही जवळ करून त्याचे पाय लागू शकत नाही, देवाला आम्ही अजून वेगळ्या प्रकारची काही सेवा करू शकत नाही. देवाची सेवा करायची म्हटल्यानंतर, भक्ती करायची म्हटल्यानंतर, परमार्थ करायचं म्हटल्यानंतर आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, सुगंधी अगरबत्ती लावली की देव प्रसन्न होतोय. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, तुपाचा दिवा लावला की देव प्रसन्न होतोय. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, देवाला मोठमोठी फळं अर्पण केली की देव प्रसन्न होतोय. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, देवाला मोठा हार फुलांचा घातला की देव प्रसन्न होतोय. याच्या पलीकडे देवाला स्वतःला ही सेवा स्वीकारता येत नाही. देवाची स्वतः आपण सेवा करू शकत नाही, देवाला हातात धरू शकत नाही, देवाला आपण हाताने सेवा करू शकत नाही. म्हणून त्या देवाची सेवा घडावी, ते देवाची सेवा करता यावी, या उद्देशाने आमच्या घरामध्ये आई वडिलांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा सेवा स्वीकारतोय हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही, हे आम्हाला कोणी दाखवलंच नाही. अरे कधीतरी त्या देवाला अगरबत्ती ओवाळता ओवाळता दाखवता देवाकडे प्रार्थना करा, देवा ही अगरबत्ती ज्याप्रमाणे स्वतः जळून आम्हाला सुगंध देते की नाही, त्याप्रमाणे आमच्या कर्माचा, आमच्या विचारांचा, आमच्या गुणांचा सुगंध आमच्या समाजामध्ये दरवळायला पाहिजे. कधीतरी विचार केला याचा? तो दिवा लावत असताना, दिवा प्रज्वलित करत असताना कधीतरी आम्ही एक विचार केला पाहिजे, देवा हा दिवा जसा स्वतः जळून आम्हाला प्रकाश देतोय की नाही, तसा आमचा कर्माचा, विचाराचा, गुणांचा प्रकाश समाजामध्ये दरवळायला पाहिजे. कधी विचार केलाय आम्ही? कधी याचा विचार केलाय का आम्ही? कधीच नाही. देव स्वतः सेवा स्वीकारू शकत नाही, म्हणून आई वडिलांच्या रूपामध्ये देव देवालयामध्ये लपला, देऊन पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसायची आहे. एवढंच नव्हे तर आम्ही नेहमी म्हणत असतो, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. खरं तर आमच्या आज महाराष्ट्रामध्ये पांडुरंग परमात्म्याचं जे दर्शन आम्हाला घडतंय की नाही, याला कारण म्हणजेच आई वडिलांची सेवा आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. तुम्हाला सांगू का आई वडिलांच्या सेवेमध्ये काय सामर्थ्य आहे? पांडुरंग परमात्म्याला एका विटेवर 28 युग तिष्ठत उभं करण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेत आहे. 28 युग पांडुरंग परमात्म्याला एका विटेवर उभं करण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेत आहे. पण आज दुर्दैव हेच आहे, ज्यांना पोटाची खळगी भरता येत नाही, जे परिस्थितीने गरीब आहेत, ज्यांना जगायचं कसं, वागायचं कसं यासाठी आर्थिक परिस्थिती त्याप्रमाणे नाही आहे, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या गरजा पूर्ण करण्याची ज्यांच्याकडे कुवत नाहीये, बळ नाहीये, सामर्थ्य नाहीये, अशा गरीबाची पोरं आम्हाला अनाथ आश्रमामध्ये पाहायला मिळतात. अरे ज्यांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, घाम गाळला, कष्ट केलं, मेहनत केली, स्वतःच्या मौजमजेचा विचार केला नाही, स्वतःच्या हौशीचा विचार केला नाही, स्वतः मात्र 4 ठिगळं पडलेली लुगडी घातली आईने, 4 ठिकाणी रफ केलेला शर्ट बापाने घातला, खालची जमीन लागेपर्यंत चप्पल झिजलेली, खाली जमीन दिसते एवढी चप्पल झिजेपर्यंत बापाने वापरली, पण मुलांना जे पाहिजे ते दिलं. मुलांच्या अशा अपेक्षा पूर्ण केल्या. माझ्या मुलांनी मोठे व्हावं, माझ्या मुलांनी खूप शिकावं, आम्हाला ही जे करता आलं नाही ते करावं, आम्हाला ज्याप्रमाणे जगता आलं नाही त्याप्रमाणे आनंदाने मौज मजेने आमच्या मुलांनी जगावं म्हणून त्या बापाने कष्ट केले, घाम गाळला, मेहनत केली, त्या आई वडिलांनी त्याप्रमाणे मेहनत केली. पण आज
या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर श्रीमंतांची मुलं आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की ज्या वेळेला तुम्ही वृद्धाश्रमात जाल त्यावेळेला तुम्हाला अधिक करून श्रीमंताची आई वडील तुम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळते. 90% आई वडील तुम्हाला सुशिक्षित माणसांचे पाहायला मिळतील, शिकलेल्या माणसांचे पाहायला मिळतील. पण आज ज्यांच्या उत्तरकर्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या वेखंडे परिवाराचे आई वडील असतील, अर्थातच आमचे देऊबाबा असतील, आमची सुनंदाई असेल. मी या वेखंडे परिवाराला धन्यवाद देऊ इच्छेन. खर तर त्यांचे आभार मानतो या ठिकाणी या प्रवचनातून. बाप या वेखंडे परिवाराच्या या घरामध्ये जन्मला आणि शेवटचा श्वास सुद्धा याच घरात घेतला. ज्या आईचा जन्म या परिवारामध्ये, ज्या विषय परिवारामध्ये झाला, त्यानंतर लग्न करून ती आई ज्या संसार करण्यासाठी, ज्या घराला घरपण देण्यासाठी ज्या ठिकाणी आली, त्या घरामध्ये अर्थात या वेखंडे परिवाराच्या याच घरामध्ये आईसाहेबांचा देहांत झाला. शेवटचा श्वास आईसाहेबांनी त्याच घरात घेतला. आज ही क्रिया पाहायला मिळत नाही. काय लागतं रे त्या वृद्ध माणसांना? आमच्याकडून काय अपेक्षा असतात रे? 70-75 एकदा काय ओलांडली ना की त्यांना काही लागत नाही. हो, तुम्ही जे खाताय ते द्या, तुम्ही जसं राहताय त्यांना राहू द्या, पण तुमच्या घरात राहू द्या. चटणी भाकरी द्या त्यांना, पण चटणी भाकरी खाताना त्यांच्या मांडीवर नातवंड आहे, पतवंड आहे, त्याचा आनंद त्यांना असतो. एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. परवा ज्या वेळेला मी एका वृद्धाश्रमात गेलो, मी नेहमी जात असतो आणि तुम्हालाही सांगतो, ज्या वेळेला तुमचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, मुलांचा वाढदिवस असेल, तुम्हाला एखादा खरा सण जर साजरा करायचा असेल ना, तर एकदा तुमच्या मुलांना घेऊन वृद्धाश्रमात जा. ज्या मुलांनी आई वडिलांना सांभाळले नाहीत ना, त्या आई वडिलांची अवस्था काय जरा तुमच्या मुलांना डोळ्यामध्ये दाखवा आणि एकदा अनाथ आश्रमामध्ये जा. ज्या ठिकाणी ज्या मुलांना आई वडील नाहीत ना, त्यांची परिस्थिती काय आहे ती तुमच्या मुलांना त्यांच्या डोळ्यात पाहू द्या. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला एका बाबाजवळ मी बसलो. त्या बाबांना हात जोडले आणि आमचा संवाद चालू झाला. त्यांना विचारलं, बाबा तुम्ही कुठून आलात, काय कसे आलात इथे, तुमचा मुलगा काय करतोय? मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे. दुसरा मुलगा एक चांगल्या प्रकारे कॉन्ट्रॅक्टर आहे. 2 मुलं, 3 मुली. त्या बापाने सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला कशी परिस्थिती होती त्याची ते सांगता सांगता त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. दादा, अतिशय हालाकीची परिस्थिती. मी नाक्यावर कामाला जायचो म्हणजे सुरुवातीला. माझी बाई सुद्धा घरकाम करायची सुरुवातीला. नाक्यावर काम करता करता, घरकाम करता करता जे 4 पैसे यायचे, आम्ही जिद्द ठेवली होती की आमच्या मुलांना आम्ही काही जरी झालं, कितीही अधिक काम करायची वेळ आली तरी चालेल, पण आमच्या मुलांना शिकवणार, मोठे करणार. झालं. आमच्या पद्धतीने आम्ही त्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. त्यांना आकार देण्याचं काम केलं, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं, त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं. आज चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये दोन्ही पोरं काम करतायत, मुली सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतायत. मग म्हटलं, इथे कसे काय तुम्ही कशा पद्धतीने राहताय? काय म्हणे, दर महिन्याला मुलं पैसे पाठवितात इथे आश्रमामध्ये. डोळ्यात आलेले अश्रू त्या बापाचे बघितले आणि पैशांच्या ऐवजी त्याने पटकन एक शब्द काढला. म्हणे, दादा, अरे असं वाटतंय ना, ज्या वेळेला प्रत्येक महिन्याला ती मुलं पैसे पाठवितात ना, त्या पैशांऐवजी जर एखादी विषाची बाटली पाठवली ना तर बरं होईल रे दादा, बरं होईल, असं आज मला मनापासून वाटतंय. ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा केली जाते ना, घर नाही त्याला आम्ही मंदिर समजतो. तो किती श्रीमंत आहे पैशाने आम्हाला माहित नाही, पण विचाराने नक्की श्रीमंत असेल, कारण आई वडील त्याच्या जवळ आहेत. पण ज्या घरामध्ये आई वडिलांचा तिरस्कार केला जातो, ज्या घरामध्ये आई वडिलांचा द्वेष केला जातो, मत्सर केला जातो, घर नाही स्मशान आहे, ते स्मशान आहे. आणि म्हणून ज्या आईसाहेबांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर या परिवाराला अंतःकरणपूर्वक वाटलं होतं की आमच्या आईची आम्हाला सेवा करता यावी. अधिक काळ जरी आमची आई पडून राहिली तरी सुद्धा आम्ही सेवा करू, कारण आम्हाला आईची माया हवी आहे, आम्हाला आईचं प्रेम हवं आहे, अजून आम्हाला आईचं मार्गदर्शन हवं आहे. पण आपण म्हणतो ना, ईश्वर सत्य पुढे इलाज नाही, कारण ही सत्ता त्याची आहे ना. चाले हे शरीर पुण्याचे सत्य कोण बोलविते हरिगण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन कोण. आणि म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये खरी जी सेवा घडली पाहिजे ना, खरी जी भक्ती आहे ना,
ती भक्तीला सुरुवात आपल्या घरापासून होत असते पहिली. दुसरं म्हणजे भक्तीला सुरुवात आपल्या अंतःकरणापासून होत असते. बरं का? अंतःकरणापासून. कारण परमार्थ हा मिरवायचा नसतो, परमार्थ हा मुरवायचा असतो. आणि जेवढा मुरवून आपण तेवढं चांगलं असतंय. आज या कलियुगामध्ये काय झालं माहितीये का? मिरवणारे जास्त आहेत, मुरवणारे कमी आहेत. म्हणून अभिमान जागा होतो, अहंकार जागा होतो. आणि जर अभिमान असेल, अहंकार असेल ना, आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी ती भक्ती, ती प्रचिती, तो आत्मसाक्षात्कार कधीच होणार नाही, कधीच नाही, कधीच होणार नाही. म्हणून परमार्थाचा पहिला अलंकार जर असेल तर नम्रता. नम्रता जर असेल ना तर निश्चित तुम्ही सगळं काही कार्य करू शकता. नम्रता जर नसेल तर कुठल्याही प्रकारचं कार्य आमच्याकडून घडू शकत नाही. आणि म्हणून पहिला विचार आम्ही केला पाहिजे अंतःकरणाचा. आमचं अंतःकरण स्वच्छ आहे का, निर्मळ आहे का? सांगू का? सकाळी उठल्याबरोबर आम्ही 17 वेळा आरशाजवळ जात नाही परत परत पाहायला, कारण आमचं तोंड आम्हालाच पाण्यासारखं नसतं. एखादी माझी ताई आई सकाळी उठल्याबरोबर 4 वेळा जाईल आरशात पाहायला, जाईल. एकदाच कुठे नजर गेली तर तिलाच वाटतंय आता परत नाही पाहावं. पण ज्या वेळेला आम्ही आंघोळ करतो, सुशोभित होतोय, मेकअप करतोय, सगळं काही व्यवस्थित केस वगैरे विंचरतोय ना, त्यावेळेला मात्र एकदा जर आम्ही आरशाकडे बघितलं ना तर परत परत पाहण्याची इच्छा होते. आणि परत परत आम्ही आरशापुढे जातो आमचं चित्र पाहण्यासाठी. आमची परत परत इच्छा होते त्या आरशापुढे जाऊन आमचं चित्र पाहण्याची, कारण आम्हाला आमचं चित्र दिसतंय. ज्या दिवशी आमचं चरित्र दिसेल ना त्या दिवशी परत आरशाकडे पाहायची इच्छा सुद्धा होणार नाही. आमच्या कपड्यावर डाग पडू नये म्हणून जेवढी काळजी आम्ही घेतोय ना, तेवढी काळजी जर आमच्या चारित्र्यावर डाग पडू नये म्हणून घेतली तर निश्चित आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि परमार्थाला सुरुवात कर्मापासून होत असते. भक्तीला सुरुवात ही कर्मापासून होत असते, विचारापासून होत असते. तुम्ही कसं जगताय, वागताय इथपासून सुरुवात होत असते. नाथ महाराजांनी काशी क्षेत्री जाऊन कशा प्रकारे परमार्थ केला, कशा प्रकारे काय कार्य केलं, त्याचं स्तवन आम्हाला कमी ऐकायला मिळतंय, नवे नवे ऐकायलाच मिळत नाही. पण काशीशी आणलेली गंगा मात्र गाढवाला पाजली हे आम्हाला परत परत ऐकायला मिळतंय. याचं स्तवन मात्र परत परत केलं जात आहे, कारण तिकडे काय भक्ती केली ते आम्हाला माहित नाहीये. पण जी खरी भक्ती आहे, देवाला आवडणारी, काशीशी आणलेली गंगा गाढवाला पाजणे, याला भक्ती म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. फक्त बोलण्यापुरतच का जली स्थली काष्टी पशाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे. ते आमच्या आचरणामध्ये कधी येईल बरं? आमच्या आचरणामध्ये येईल कधी ते? आणि इथे आचरणाला महत्व आहे, आचरणाला महत्व आहे. आमच्याकडून जर आई वडिलांची सेवा घडत असेल, आमच्याकडून जर समाजाची सेवा घडत असेल, आमच्याकडून जर समोरच्या माणसाला चांगला उपदेश करण्याचं सामर्थ्य जर आमच्याकडे असेल, बळ जर ते ज्ञान जर आमच्याकडे असेल, तर खऱ्या अर्थाने आमची देवाची सेवा आमच्याकडून घडते, देवाचा परमार्थ, देवाची भक्ती आमच्याकडून घडते. संध्याकाळच्या वेळेला गावातले अनेक तरुण एकत्र घेऊन एखाद्या हॉटेलवर, एखाद्या ढाब्यावर बसणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. गावातल्या तरुणांना व्यसनाधीन करणारे, व्यसनाच्या अधीन करणारे, व्यसन लावणारी माणसं, व्यसन करायला लावणारी माणसं अनेक आम्हाला पाहायला मिळतात. पण सांगू का, तुम्ही व्यसन करावं, तुम्ही व्यसनाधीन व्हावं, तुम्हाला व्यसन करायला लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र जवळ ठेवा, जे आम्हाला ज्ञानोबा तुकोबा सांगतील, ज्यांच्या गुणे आमच्याकडे चांगल्या प्रकारचे विचार निर्माण होतील. कारण हे विचार जे आहेत ना, ही कर्म जी आहेत ना, ती तुमच्या संघावर अवलंबून आहे. तुम्ही कुठे बसताय, तुम्ही कोणाच्या बरोबर फिरताय, तुम्ही कोणाच्या जोडीला फिरताय, ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. या कलियुगामध्ये सर्वत्र पाप आणि पापच भरलेला आहे.
या ठिकाणी कली आल्यानंतर कशा प्रकारे वर्तणूक करणार आहे, कशा प्रकारे वागणार आहे, याचं वर्णन गुरुचरित्रातल्या दुसऱ्या अध्यायामध्ये केलेले. जर दुसरा अध्याय वाचा तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर. कली म्हणतोय ब्रह्म याला मी काय करणार आहे, परशरीरात आहेत, परद्रव्य हारक आहेत ते माझे भाऊ आहेत, भ्रात आहेत ते माझे, बकासारखे संन्यासी जे आहेत, परमार्थाचा आव आणायचा, परमार्थाचं सोंग करायचं आणि गोरगरिबाचं शोषण करायचं, म्हणजे आई बहिणींचं शोषण करायचं. काय चाललंय आज? परमार्थ राहिला बाजूला. अब्जाधीश झालेले असे कितीतरी गुरु तुम्हाला पाहायला मिळतील गोरगरिबाचं शोषण करून. अरे जरा तुकोबांचा अनुभव घ्या, जरा मौली ज्ञानोबांचा अनुभव घ्या, जरा नाथ महाराजांना वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल परमार्थ कशाला म्हणतात. 4-4.5 अभंगाची गाथा आम्हाला तुकोबांनी दिली. काय मागितलंय रे त्यांनी आमच्याकडे, कसली अपेक्षा केली रे, काय सांगितलंय त्यांनी आम्हाला. 16व्या वर्षी मौलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, कमीत कमी आमच्या वयाच्या 16व्या वर्षी आम्हाला वाचायची तरी बुद्धी व्हावी ना. अमृतानुभवासारखा ग्रंथ दिला, चांगदेव 65 सारखा ग्रंथ दिला, आमच्या जीवनाचा म्हणजे आमच्या या नरदेहाचा मॅन्युअल गाईड, अर्थातच माहिती पुस्तिका म्हणजे हरिपाठ आहे. एक एक अभंगाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे आम्ही जगावं, वागावं, आमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ कशाला म्हणतात हेच आम्हाला कळलं नाही. जिला दृष्टी नाहीये, डोळ्यामध्ये व्यवस्थित दिसतही नाही बाबा, चष्मा लावून ती बाई भांडी घासते, अशी आजी बिचारी थरथर थरथर हातामध्ये कापते, भांडी घासते. तिला भांडी घासायला लावून आम्ही ऐकायला जातोय, आम्ही पोथ्या वाचत बसतोय. याला परमार्थ म्हणतात का? तिकडे आमच्या घरातला एक वृद्ध माणूस, बाबा, आजोबा, सासरे तिकडे बाजूला बसलेले सकाळपासून चहाची अपेक्षा करतायत आणि आम्ही म्हणतोय पोथे वाचून झाल्याशिवाय तुम्हाला चहा मिळणार नाही. काय देव कळणार आहे तुम्हाला, काय देव कळणार? तुमच्या जगण्याने, तुमच्या वागण्याने जर तुमच्या घरात असलेल्या तुमच्या सासू सासऱ्यांच्या डोळ्यामध्ये, तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर तुमच्या वागण्याने जगण्याने जर दुःखाचे अश्रू येत असतील ना, आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी त्या परमार्थातून तुम्हाला काही मिळणार नाही, काही मिळणार नाही. तुम्हाला काय कळला परमार्थ? जगद्गुरु तुकोबांनी काय कार्य केलं? चालत्या बोलत्या मंदिरांची सेवा केली, समाज सुधारावा म्हणून समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाज घडावा म्हणून समाज घडवण्याचं कार्य केलं. माऊली ज्ञानोबांनी काय कार्य केलं? शांतीब्रह्म नाथ महाराजांनी काय कार्य केलं? संत शिरोमणी नामदेव महाराजांनी काय कार्य केलं? जनाबाई असेल, बहिणाबाई असेल, मुक्ताबाई असेल, कान्होपात्र असेल, विचार करा ना काय कार्य केलं त्यांनी. निष्कामतेने आणि निरापेक्षेने या ठिकाणी संतांनी कार्य केलं. निष्कामतेने निरापेक्षेने, काहीही मागितलं नाही, काहीही मागितलं नाही. फक्त आम्हाला काय करायचं आहे? त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं, पावलावर पाऊल ठेवून चालायचं. तुमचं लहानपण जर असेल ना ते संस्काराने शोभत आहे. लहानपणी संस्कार झाले पाहिजे बरं का, कारण मडका ओला आहे ना माती तोपर्यंतच त्याला आम्ही आकार देऊ शकतो. एकदा काय मडका ती माती सुकली की मग त्याला तडा जातात. टोकर काम करणार आहेत का? चिंबी काम करणारे, टोपली काही इरणी काही अमुक तमुक बनवणारे कोणी आहेत का बाबा इथे? त्यांना माहिती आहे जोपर्यंत टोकर ओला आहे ना, तो बांबू, तोपर्यंत त्याला आकार देता येतो. एकदा सुकला का मग नाही आकार देता येत. तसं संस्काराने लहानपण शोभतंय, आमचं तारुण्य शोभतंय त्यागाने. ज्याला त्याग करता आला ना त्याचं वृद्धपण अतिशय चांगल्या प्रकारे असेल. तारुण्यात त्याग करता आला त्याला बरं का. एखाद्या वेळी मित्रांच्या बरोबर असताना त्यांनी जर तंबाखू घेतली मळायला तर जास्त होईल त्याच्याकडून, पण जास्त झाली म्हणून तुमच्या हातावर द्यायला आल्यानंतर ती झटकता आली पाहिजे, याला त्याग म्हणतात. एखाद्या मित्राच्या बरोबर जात असताना तुम्ही त्याची पार्टी असेल, एखादा सण असेल, एखादा उत्सव असेल, त्या ठिकाणी तो साजरा करत असताना ते मध्याधुंद झाले असतील, अशा वेळेला तुम्हाला आग्रह करतील, पण त्यांच्यात राहून थेंबालाही शिवायचं नाही, याला त्याग म्हणतात. अमेरिकेमध्ये ज्या वेळेला विवेकानंदांचं भाषण झालं, त्यांची ती वाणी, त्यांचं ते ज्ञान आणि त्यांचं ते कौशल्य, त्याचप्रमाणे त्यांचं रूप, त्यांची सुंदरता, त्यांचं तारुण्य बघितल्यानंतर एक महिला त्यांच्या पुढे आली, हात जोडल्याने विवेकानंदांना म्हणते मला तुमच्याशी लग्न करायचंय. विवेकानंद म्हणतात ताई का ग, अशी बुद्धी तुला का निर्माण झाली? म्हणजे तुमच्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचंय. त्यावेळेला विवेकानंदांनी दिलेलं उत्तर आहे म्हणे ताई, अगं आई साहेब, आताच मी तुमचा मुलगा आहे असं समजा ना, याला त्याग म्हणतात.
याला त्याग म्हणतात. जगद्गुरु तुकोबांकडे ज्या वेळेला ती मंजिरी नावाची वेश्या आली, अतिशय सुंदर रूपवान आणि सगळं काही ब्युटी पार्लर मधून जाऊन आलेली, ती ज्या वेळेला रंगढंग तिचे बघितले त्यावेळेला जगद्गुरु तुकोबांनी हात जोडून तिला विनंती केली, समोर चाललेली श्रीबत कशी आहे. त्याच वेळेला त्याच रस्त्यातून एक अतिशय जीर्ण वृद्ध, चालता येत नाही, बोलता येत नाही, खाता येत नाही, कशी तरी अगदी अंग घासत घासत त्या रस्त्यातून चाललेल्या त्या श्रीकडे जगद्गुरु तुकोबांनी बोट दाखवून सांगितलं, बघ तिची अवस्था काय आहे. नाही खाता येत नाही, बोलता येत नाही, चालता येत. तुझ्यासारखी तारुण्य अवस्थेमध्ये तुझ्यासारखीच कर्म तिने केली, नको ती वासना घेऊन उभी राहिली, नको ती विचार घेऊन उभी राहिली. आज तिची अवस्था काय बघ. जर अशी अवस्था तुला तुझ्या वृद्धपणी भविष्यात जर करून घ्यायची असेल तर ही वासना घेऊन उभी राहा, नाहीतर आताच तिचा त्याग कर. साष्टांग नमस्कार घातला जगद्गुरु तुकोबांना, त्या ठिकाणी शिष्यत्व पत्कारलं आणि जगद्गुरु तुकोबांना गुरु मानले त्या ठिकाणी तिने, आणि त्या दिवसापासून परमार्थ चालू केला. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पुढे ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून उभी केली, असं म्हणतात, तिचं वर्णन करत असताना ज्या वेळेला ती पान खायची ना त्यावेळेला लाल रंगाचा रस तिच्या कंठातून जाताना दिसायचा, एवढी सुंदर होती. पण ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींची नजर तिच्याकडे गेली, दोन्ही हात जोडले गेले आणि महाराज म्हणतात, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून हे उद्गार निघाले, चोली बांगडी देऊन खाणाराने ओटी भरून तिला परत केली. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. आणि हीच भक्ती देवाला आवडते. त्याच भक्तीची ओळख करून देत असताना पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा. आम्ही किती सुगंधी अगरबत्ती लावतो, आम्ही किती तुपाचे दिवे लावतो, याला महत्व नाही. आता प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाने ते कार्य करावं, पण एक स्मरणात ठेवावं की ते आम्ही आमच्यासाठी करतोय, आमच्या समाधानासाठी करतोय. देवाच्या समाधानासाठी जर आम्हाला करायचं असेल, देवाची कृपा होण्यासाठी जर आम्हाला करायचं असेल कार्य, तर त्यासाठी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हिची आता जो कोणी साधेला, परद्रव्य परनारी याचा धरी विताड. प्रत्येक आई बहिणीकडे माझी आई आणि बहीण म्हणूनच पाहता आलं पाहिजे. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. भगवंताच्या कृपेने जे मला द्रव्य प्राप्त झालेलं आहे ते माझं आहे. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने जे द्रव्य मला प्राप्त झालेलं आहे ते माझं आहे. घाम गाळून कष्ट करून मेहनत करून जे मी कमवतोय ते माझं आहे. दुसऱ्याच्या द्रव्याची अपेक्षा करणं हे पाप आहे. अरे प्रत्यक्ष चोर चोरी करताना पकडला जातोय रे. एखादा जर आपल्या खिशातून पॉकेट काढत असेल तर त्याचा हात आपण पकडू शकतो, पण आज या कलियुगामध्ये असे कितीतरी चोर आहेत, त्यांचे हात काय आपण त्यांना पकडू पण शकत नाही. आणि ज्यांचा पाकिट मारला जातो त्यांनाही माहित नाही माझा पाकिट कोणी मारला. गरिबाचं शोषण करणारे, शेतकऱ्याच्या वरच्यावर योजना खाणारे, पाकिट मार करणारे, अनेकांचं शोषण करणारे, असे बरेच चोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या कलियुगामध्ये. या कलियुगाची ख्याती वर्णन करतानाच त्या पद्धतीने केलेली आहे. काय म्हणतोय कली, परद्रव्य हारक आणि परश्री रथ जे आहेत ना ते माझे भाऊ आहेत. मग सांगायचे नाही, समजायचे नाही हे कलीचे पक्के जवळचे नातेवाईक आहेत, जे अधर्माने वागतात, जे अनितीने वागतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये गच्च असा अभिमान भरलेला आहे. सांगा ना, रावणाला कोणी मारलं? रावणाला मारलं कोणी? लोखंडाला संपवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, त्याचा गंजच लोखंडाला संपवतो. गंज लागला का आपोआप संपता येते. तसं माणसाला संपण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, माणसाचा अहंकारच माणसाला संपवित असतोय. अरे बाई सांगते रावणाची, आता तरी श्रीराम प्रभूंना शरण जा. रावण बोलतो, सगळंच काय ऐकायचं नसतंय बायांचा, सगळंच ऐकायचं नसतंय, पण चांगलं असेल ते ऐकायचं असतंय ना. काय अरे कुठल्या बापाला असं वाटतंय की माझी मुलगी एखाद्या बेवड्याला द्यावं, एखाद्या पेताडाला द्यावं? वाटतंय का कधी कोणाला? आमच्या बहिणीचं जर जमवायचं असेल लग्न, आमच्या मुलीचं जर लग्न जमवायचं असेल तर आम्ही चारही बाजूने पहिले विचार करतो. मुलगा कसा आहे, घराणं कसं आहे, सासू सासरे कसे आहेत, पार अगदी मामा मावशांपासून चौकशी करतो. मग तुमच्या घरात आलेली कोणाची तरी बहीणच आहे ना रे, कोणाची तरी मुलगीच आहे ना रे. कधीतरी त्यांच्या मनाचा विचार केलाय का? सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या वेळेला आम्ही दारू ढोसून येत असतो ना, त्या वेळेला ती बाई त्याचं दर्शन घेत असताना पहिले एक प्रार्थना करत असते, अहो तुम्ही फक्त तेवढं सोडा, हो तेवढं सोडा. ते व्यसन जर तुम्ही केलं नाही ना तर आपलं जीवन सुंदर होईल, आपलं आयुष्य सुंदर होईल, आपलं घरदार सुंदर होईल, आपली मुलं बाळ चांगल्या प्रकारे
जगतील हो. 20-25 वर्षे एखादी गोष्ट सांगून जर आपल्याला त्याग करता येत नसेल तर सांगा ना, रावणात आणि आमच्यात फरक काय आहे? काय सांगत होती रावणाची बायको? श्रीराम प्रभूंना शरण जा की दुष्ट वासना आहे तुमच्याकडे, जो वाईट विचार आहे त्याचा त्याग करा, उद्धार होईल तुमचा पण आणि आमचा पण. अरे रावण तो दाखवला रे, कंस तो दाखवला, पण तो कंस परवडला. कमीत कमी तो जन्माला आलेली तरी मुलं मारत होता. पण आजचा कंस असा आहे की पोटातल्या पोटात बाळांना मारतोय. काय अवस्था आहे? नुसते ग्रंथ वाचले म्हणजे परमार्थ झाला का? नुसते 4 प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे परमार्थ झाला का? रावणाकडे काय कमी होती? दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात त्याला. 4ही वेद मुखोद्गत होतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4ही वेद मुखोद्गत. ते उपवेद असतील, गंधर्वशास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, मंत्रशास्त्र, त्या 4ही वेदांचे महावाक्य अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मन ब्रह्मा प्रज्ञानाम ब्रह्मा. हा सांगा ना, एवढा सगळा अभ्यास असून सुद्धा काय झालं? काय अवस्था झाली? भर सभेमध्ये मुलगा बोलतोय रावणाला, बाबा एक वानर आला तर अख्खी लंका जाळून गेला. त्याचा देव आला तर काय होईल? त्याचा मालक आला तर काय होईल? आपल्या बळावर संशय घेतोय, आपल्या सामर्थ्यावर संशय घेतोय म्हणून भर सभेमध्ये रावणाने त्या मुलाला मारून टाकलं. त्या मुलाला मारून टाकलं. गटाराच्या दिवशी गटारात पडलेल्या एका माणसाकडे पाहून एक वाट सुरू म्हणाला, अरे काय डुकरासारखा लोळतोय त्या गटारामध्ये. त्या पिऊन पडलेल्या माणसाला डुक्कर बोलल्यानंतर बाजूलाच असलेला डुक्कर नाराज झाला. त्या वाटसरूने विचारलं, दादा तू काय नाराज झाला? त्यावेळेला तो बोलतो, दादा ह्याच गटाराच्या बाजूला माझा जन्म झाला रे, ह्याच गटाराच्या बाजूला माझा जन्म झाला, ह्याच गटारामध्ये मी वाढलो रे दादा, ह्याच गटारामध्ये आमचा मृत्यू होणार आहे. आमच्यावर कसली जरी वेळ आली, काही जरी झालं तरी करोड रुपयाच्या बंगल्यात आम्ही कधीच जाऊन लोळत नाही, पण करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये जन्मलेला माणूस आज आमच्याच बाजूला गटारात लोळतोय ना, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणून परवा आलेली अमुषा गटारी नाही, कोणाच्या पंचांगातून काढले काय माहिती ते. बाबा आहे का कुठल्या पंचांगामध्ये गटारी? आहे. दीप अमावस्या, त्या दिवशी दिवे काढा, घरातले सगळे घासा व्यवस्थित स्वच्छ करा, प्रज्वलित करा, आणि ज्याप्रमाणे ते दिवे प्रज्वलित कराल ना त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकाशाचा दिवा एक प्रज्वलित करा. नुसतं ग्रंथ वाचणं, 4 प्रकारचं अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेणं, पांडित्य निर्माण करणं म्हणजे भक्ती नाही दादा. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे ज्याच्यातून कळतंय ना त्याला भक्ती म्हणतात. आणि भक्तीला सुरुवात ही आमच्या अंतःकरणापासून होत असते. स्वयंपाक रूम मध्ये जे शिस्त आहे ना तेच ओटीवर दिसतंय, अंतःकरणामध्ये जे विचार असतील ना तेच तुमच्या चेहऱ्यावर दिसणार आहेत. म्हणून कुठे जन्म व्हावा हे आमच्या हातात नव्हतं. होतं का? जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात होतं. आणि जर असतं तर आपण देवाकडे कुठे जन्म मागितला असता? कुठे मागितला असता? आपल्या हातात जर जन्म असता तर कुठे मागितला असता आपण जन्म? माझ्या आई बहिणींना एक प्रश्न आहे की तुम्ही ज्या वेळेला असं मस्त की मंगल कार्याला जाता, ज्या वेळेला चांगलं कार्य असतंय, आनंदाचं कार्य त्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला 1000-2000 माणसं एखाद्या मंडपामध्ये असतात, 600-500 महिला त्या मंडपामध्ये असतात. मला सांगा तुम्ही कोणत्या महिलेचं निरीक्षण करत बसता? कोणत्या महिलेकडे तुम्ही एकटक लावून पाहता? जिच्या गळ्यामध्ये मोठी माळ आहे तुळशीची तिचं नाही ना, मोठी माळ आहे तिचंच निरीक्षण करतात. पण सोन्याची, जिच्या गळ्यात जास्त सोनं असेल ना तिचं आम्ही निरीक्षण करत बसतो. बरोबर आहे की नाही? बरं, ते निरीक्षण करता करता आमच्या मनामध्ये काय विचार येतो ते नाही बोललेलंच बरं. आम्ही सुद्धा रस्त्यातून जेव्हा जात असू ना त्यावेळेला 4-5 गाड्या एखाद्या बंगल्यापुढे, मोठा बंगला असा असेल ना, अगदी मौज मजेमध्ये ती माणसं राहत असतील ना, तर अशा ठिकाणी बघून आम्हालाही कधीतरी वाटतंय म्हणजे जन्म जर आमच्या हातात असत आम्ही कुठे मागितलं असतं. पण तुम्हाला सांगू का, तुमचा जिथे जन्म झालाय, ज्या घरात झालाय ना, तुम्हाला सांगू ऋण बंधाच्या काठी आहेत. ज्या आई वडिलांचे ऋण आमच्यावर आहे त्याच आई वडिलांच्या पोटी आम्हाला जन्म आलेला. ज्या बाईचे ऋण आहे तीच बाई आम्हाला ब्रह्मलिखित घडलेली, ती प्राप्त झालेली अग्नी ब्राह्मण आपतेश्रेयांच्या सगळ्यांच्या समवेत 7 फेऱ्या मारलेल्या आहेत आणि नंतर मंगळसूत्र घातलेलं आहे.
ज्या मुलांचं आमच्यावर ऋण आहे, ज्या मुलांवर आमचे ऋण आहे, 30 मुलं आमच्या पोटी जन्माला आले, ज्या घराचं ऋण आहे त्याच घरामध्ये जन्म झालेला, ज्या समाजाचं ऋण आहे त्याच समाजामध्ये जन्म झालेला आहे, त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्या घरासाठी त्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे. सांगू का, कुठल्या घरात जन्म व्हावा हे आमच्या हातात नाहीये, पण ज्या घरात जन्म झालाय ना त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात हे निश्चित आहे. आमचा बाप कोण असावा हे आमच्या हातात नाहीये, पण आम्ही कोणाचे बाप असावेत ना हे काही अंशी आमच्या हातात आहे. आम्ही कोणाचे बाप असावेत त्यासाठी लहानपण संस्काराने शोधताय. प्रत्येक बाप आपल्या मुलावर चांगल्या प्रकारचे संस्कार करत असतो. अरे कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं, कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं, माझ्या डोळ्यासमोर माझं घरदार उद्ध्वस्त करावं, त्याच्या घराची राख रांगोळी करावी, त्याचा संसार बर्बाद करावा, त्याची मुलं बाळ रस्त्यावर यावीत असं कुठल्याच बापाला वाटत नाही. कुठल्याच बापाला वाटत नाही. प्रत्येक बाप मुलाला चांगल्या प्रकारे शिकवत असतो, चांगल्या प्रकारे सांगत असतो. प्रत्येक मुलाकडून प्रत्येक बापाच्या आशा अपेक्षा ह्या चांगल्याच असतात, चांगल्या असतात. कुठल्याच आईला वाटत नाही की माझ्या मुलीने वाईट पाऊल टाकावं, कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझ्या मुलाने वेगळ्या मार्गामध्ये जावं. कधीच कुठल्या आईला असं वाटत नाही की आम्ही 4 चौघात असताना आमची मान खाली जावी अशी कर्म आमच्या मुलांनी करावीत. कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही रे दादा. पण तरी सुद्धा ते काही वेळेला घडल्याशिवाय राहत नाही. त्याला कारण आमच्यावर झालेले नंतर परिणाम, आम्हाला झालेले संग, जसे संग असतील तसे विचार आमच्याकडे पाहायला मिळतात. म्हणून आम्ही ज्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, ते आमच्यासाठी योग्य आहे असं आम्ही अंतःकरणामध्ये विचार करून काय केलं पाहिजे. मग त्यासाठी दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. पण त्यासाठी आधी आम्हाला काय करावं लागणार आहे, संकल्पावी माया संसाराची. हे जे आज आमचे वाटतात हे कुठपर्यंत आमचे, त्याचा विचार केला पाहिजे. याच्या आधी आमचे होते का, आज आमचे आहेत कुठपर्यंत आहेत, उद्या कुठपर्यंत असणार आहेत, याचा विचार आम्ही केला पाहिजे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावं, या काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविलं तेव्हा माया बाबा. कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसते आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे स्वैरी आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले घरी कासतो धर्माची. म्हणून सद्गुरु लागी शरण जगा, नको करू माती जन्माची. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे, कोणी अंती असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या माईचा बाजार, माईचा बाजार. संसार सुरुवातीपासून जरी आपण विचार केला तरी सुरुवाती पश्चातापाने आहे, नंतर पण पश्चातापच आहे. सुरुवातीला तसं जर पाहिलं गेलं तर संसारामध्ये तुम्हाला वित्ताला महत्व आहे. वित्त जर असेल तर तुम्ही संसार करू शकता. परमार्थामध्ये वित्ताला महत्व नाही, परमार्थामध्ये चित्ताला महत्व आहे. चित्त जर व्यवस्थित असेल तर तुम्ही परमार्थ करू शकता. संसार करण्यासाठी लोकांत पाहिजे, म्हणजे अनेक सोयरे, अनेक सगळे सोयरे वगैरे, आपतेष्ट मित्र परिवार जेवढे तुमचे असतील, जेवढा गणगोत असेल तेवढा तुम्हाला संसाराला मजा येणार आहे. पण संसारात जर लोकांतात असेल तर परमार्थ मात्र एकांतात घडला पाहिजे. परमार्थाला एकांतात महत्व आहे. पुढे सांगू का, संसारामध्ये वाद आहे, परमार्थामध्ये संवाद आहे. संसार परिस्थितीवर अवलंबून आहे, परमार्थ आत्मस्थितीवर अवलंबून आहे. म्हणून आतमध्ये विचार करा आणि एकच स्मरणात ठेवा, ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. चित्ताला जर समाधान प्राप्त करून घ्यायचं आहे तर ते समाधान पहिले आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त कार्य करत आहे, मग चित्ताकडे ते समाधान आम्हाला पाहायला मिळणार आहे. अर्थात जे जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं ते कार्य आम्हाला करायचे, माऊली ज्ञानोबांनी जे कार्य केलं ते कार्य आम्हाला करायचं आहे. चालत्या बोलत्या मंदिराची सेवा आम्हाला करायची, चालती बोलती मंदिर आम्हाला उभी करायची. आज जर पाहायला गेलं तर 20-20, 25-25 वर्षाचे तरुण मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाधीन होऊन आणि आई वडिलांच्या अगोदर ते या जगाचा निरोप घेतात. व्यसनाधीन होऊन, बर्बाद होऊन, नको त्या प्रकारे त्यांच्या शरीराची अवस्था होते, आयुष्याची बर्बादी होते, आयुष्याची वाट लावून घेतात. आणि हे जास्त करून, विशेष करून आमच्या बहुजन समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय. व्यसनाधीन झालेली मुलं संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला ढाब्यावर, हॉटेलवर, असे विशिष्ट प्रकारचे काही समाज आहेत त्यांची मुलं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यांची मुलं त्या टायमाला घरामध्ये अभ्यास करत असतील, हिशोब करत असतील, व्यवसायाचा, व्यापाराचा, धंद्याचा हिशोब करत असतील.
त्यावेळेला आमची मुलं कुठेतरी बारमध्ये बसलेली असतात, एखाद्या ढाब्यावर बसतात, एखाद्या हॉटेलमध्ये बसलेले असतात. 4 चौघे घेतले, एकदा गाडी काढली की चालले. अतिशय गरीब परिस्थिती असलेला तो बाप नाक्यावर काम करायचा, त्याची बाई मोलमजुरी करायची, भांडी घासायची, घरकाम करायची लोकांची. तो बाप ज्या वेळेला मला येऊन भेटला, म्हणे महाराज असं आहे, मुलाला काय नाद आहे माहित नाहीये, मुलगा कुठे जातोय माहित नाहीये, पण माझ्या डोळ्यासमोर त्याला अशी परिस्थिती आहे की सुपारीच्या खंडाचं पण व्यसन वाटत नाही, सुपारीच्या खंडाचं पण व्यसन वाटत नाही. पण बर्बाद करून ठेवलाय तो, स्वतः तर बर्बाद झालाय, पण मलाही बर्बाद केलंय त्याने, मलाही बर्बाद केलंय. मी कमवून आणतो, त्याला पैसे देतो, आईच कमवून आणते, ती त्याला पैसे देते. आमच्या पैशात पूर्ण होत नाही, मुलगा अधिक पैशाची मागणी करतोय म्हणून मागे मी बोलायचा प्रयत्न केला तर त्याने विष प्राशन केलं. नंतर मी बोलायचं टाकून दिलं का एकुलता एक मुलगा आहे, हातचा जायला नको म्हणून जे पैसे मागायचं ते द्यायचो. आमच्याकडे नसताना शेजाऱ्यांकडून आणायचो, द्यायचो, नातेवाईकांकडून आणून द्यायचो. पण आता सगळं झालं, सगळे नातेवाईक पण संपले आणि शेजारी पण संपले, सगळ्यांचा कर्ज करून बसलोय. आता करावं काही कळत नाही. तो बाप ज्या वेळेला माझ्याकडे बोलून गेला ना, 1 महिन्यानंतर मला कळलं की त्या मुलाने आत्महत्या केली, आणि आत्महत्या केल्यानंतर कळलं तो मुलगा ऑनलाईन गेम खेळून बर्बाद झाला होता, मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळून बर्बाद झाला होता. महाराष्ट्राने एवढंच नाही तर सरकारने ज्यांना पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केलेला आहे, ज्यांना मी श्रीमंत म्हणतोय, अशी दरिद्री विचाराचे जे अभिनेते आहेत, असे दरिद्री विचाराची जी मोठमोठी माणसं, त्यांना मी मोठमोठी समजतोय. ती रवीची काय जाहिरात करतायत, ती विमलची जाहिरात करतायत, आमच्या तरुणांना व्यसन करायला भाग पाडतायत, आमच्या तरुणांनी व्यसन करावं म्हणून मार्गदर्शन करतायत, आमच्या तरुणांनी ती रमी खेळावी, गेम खेळावी आणि बर्बाद व्हावं म्हणून जाहिरात करतायत. त्यांना मी श्रीमंत समजतोय, त्यांना मी ज्ञानी समजतो, त्यांना मी मोठे समजतो. अरे एखादा आमच्या शेतकरी बाबा एखादा शेतामध्ये राबून ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला येतोय ना, त्यावेळेला त्याच रस्त्यातून पाण्यावर जाणारा एखादा तरुण मुलगा ज्या वेळेला त्या बाबाला भेटतोय ना, बाबाला गावातल्या, त्यावेळेला त्या तरुणाला जवळ घेतोय तो बाबा, त्याच्या हाताला पकडतोय. बाबा मोठा आहे, बाबा वयाने मोठा आहे, बाबा ज्ञानाने मोठा आहे, बाबा वृद्ध आहे, पण तरी सुद्धा त्या तरुणाच्या पायाला हात लावतो आणि काय बोलतो माहितीये, दादा आयुष्यात सगळं कर रे, पण व्यसन करू नको, व्यसनाने तू बर्बाद होशील. मग सांगा ना, श्रीमंत कोण? जाहिरात करणारे श्रीमंत की आमच्या तरुणांना व्यसन करू नये म्हणून सांगणारे श्रीमंत? कोण श्रीमंत झालंय काय माहितीये का? आम्ही ज्या युगामध्ये राहतो याला कलियुग म्हणतात, आणि या कलियुगामध्ये काय सांगितलेलं माहितीये? 100% पाप, 100% पाप. पण त्यातही जर आम्हाला कुठेतरी जगायचं असेल, वागायचं असेल, चांगली कर्म करायची असतील ना, तर आम्ही सत्ययुगाचा विचार केला पाहिजे. जो विचार जगद्गुरु तुकोबांनी केला, जो विचार माऊली ज्ञानोबांनी केला, तो विचार करून त्या पद्धतीने आम्हाला जगता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. बरं का? आजची परिस्थिती जर पाहायला गेलं ना, तर ज्या पद्धतीने सांगितलंय, सकून सांगाया आलो यमाई माझं नाव, बरं का? आणि त्या ठिकाणी बरंच काही वर्णन केलंय. ते मुलगा बापाचा वैरी होणार, खरंय का खोटं आहे? झालंय का तसं काही? भावा भावाची भांडणं होणार, बहीण भावाचं मावस भावापर्यंत आलाय, बरं का? बहीण भावाचं पण काही ठिकाणी असो. चला, आता हे सगळं बघितल्यानंतर बाबा तुमच्यासारखी जी वयस्कर माणसं आहेत, ज्यांनी अतिशय हाल आबाल करून, कष्ट करून, मेहनत करून चांगल्या प्रकारचे दिवस काढले, बरं का? कुठल्याही वाईट कर्माला बळी पडले नाहीत, कुठल्याही व्यसनाला बळी पडले नाहीत, त्यांना वाटणारच आहे का या कलियुगाचा दिवस तर किती राहिलेत? एका बाबाने मला प्रश्न केला, महाराज म्हणे कलियुगाचे दिवस किती राहिलेले आहेत, अजून किती दिवस राहिलेत म्हणे? शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष, द्वापाराचं आयुष्य 8,64,000 वर्ष, त्रेताचं आयुष्य 12,96,000 वर्ष, आणि कृताचं आयुष्य 17,28,000 वर्ष. असं म्हणतात, कृतामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, म्हणून तर आम्हाला हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी माहिती आहेत. कारण त्यावेळेला आयुष्य सुद्धा किती होतं? 1,00,000 वर्ष. 1 शून्य काढला तर त्रेतामध्ये
राहिले 10,000, एक शून्य काढला द्वापारामध्ये राहिले 1000, त्यातला एक शून्य काढला कलीमध्ये राहिले 100. असो, फक्त विषय काय आपला कलियुगाची किती वर्ष राहिलेली आहे परत एकदा ऐका. 4,32,000 आयुष्य कोणाला आहे? कलियुगाला आहे. तुम्ही सांगा किती वर्ष झालेत? 1 मिनिटात तुम्हाला सांगतो मी किती वर्ष राहिले आहेत. कोणाला माहिती किती झालेत ती? असो, बाबांना विचारलं बाबा तुमचं वय किती? म्हणे वय वर्ष 60. देवाने दिलेल्या आयुष्याप्रमाणे जर तुम्हाला